हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर माझे 2 कुकिंग चॅनल आहे. एक रिझवाना कुकिंग, एक रिझवाना रेसिपी म्हणून. तुम्ही मला दोन्ही चॅनलवरती सपोर्ट करू शकता. तर आपण रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज ताईंनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओ हा स्किप न करता असाच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर आपण एक मस्त अशी एक रेसिपी बनवत आहे. ती म्हणजे अंडा चॉप रेसिपी आहे. त्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी दाखवते. आता मी 2 ते 3 बटाटे घेतलेले आहेत. ते कुकरमध्ये बॉईल करून घेतलेले आहे आणि त्याच्यात मी साल काढत आहे. तुम्ही पाहता असाल साईडला मी अंडे बॉईल करून घेतलेले आहे. 5 अंडी घेतलेली आहे. अंडे पण बॉईल करून घेतलेले आहे, पण त्याचे पूर्ण असं साल काढून घेतलेले आहे. व्हिडिओ स्किप न करता असाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू पाहत राहा. तर तुम्ही पाहिलंच असेल फ्रेंड, मी पूर्णपणे 3 बटाटे घेतलेले आहे आणि त्याची साल वगैरे पूर्ण अशी काढून झालेली आहे आणि जे मी 5 अंडे घेतलेले होते बॉईल करून, त्याचे पण मी असं कट करून घेतलेले आहे आणि कोणत्या शेपमध्ये कट केलेले आहे तुम्ही पाहू शकता. तर आपले अंडे पण बॉईल करून झालेले आहे. तर मी एक पातेलं घेतलेलं आहे छोटं. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचा मी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर 2 ते 3 चमचे घेऊन झालेले आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये सर्व काही मसाले वगैरे आहे, मीठ वगैरे आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे. थोडीशी हळद ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि होममेड थोडासा मसाला घेणार आहे आणि चवीनुसार मीठ पण टाकणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे. पाणी आपल्याला डायरेक्टली टाकायचं नाही. जसं पाणी लागेल तसंच आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करून पूर्ण चमच्याच्या साहाय्याने पूर्ण असं बॅटर तयार करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. मिश्रण एकदम परफेक्ट पाहिजे आपलं आणि ह्याच्यामध्ये एकदम गुठळ्या वगैरे काहीच नाही राहिलं पाहिजे कारण आपण हा बॅटर एकदम मऊसूत असा तयार झाला पाहिजे. तर माझ्या व्हिडिओमध्ये भरपूर असा लहान मुलांचा आवाज येत असेल कारण का लहान मुलं थोडंसं बाहेर खेळतात आहे, तर त्यांचा भरपूर आवाज येतोय व्हिडिओमध्ये. तर मी हे जे 3 बटाटे आहे, तर मी पूर्ण एकदम मॅश करून घेतलेले आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा होममेड मसाला टाकणार आहे. आलं, लसूण, कोथिंबीर पेस्ट करून घेतली होती ती 1 चमचा टाकलेली आहे आणि थोडेसे धना पावडर, थोडीशी हळद आणि होममेड मसाला ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये ॲड करून पूर्ण हे मिश्रण ॲड करून घेणार आहे आणि होममेड थोडासा मसाला यूज केलेला आहे ह्याच्यामध्ये मी. आणि आपण थोडीशी कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता याचे कलर वगैरे किती छान दिसतात ते. पण आपल्याला हे पूर्ण हाताच्या साहाय्याने पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल आपलं जे मिश्रण ऑलमोस्ट पूर्ण तयार झालेलं आहे. थोडंसं हातावरती तेल लावून घ्या, कारण माझ्या लक्षात नव्हतं. कारण काय हाताला तेल लावलं तर आपलं जे बनवून घेतलेलं आहे मिश्रण ते हाताला चिकटणार नाहीये. तर हाताच्या साहाय्याने छोटीशी पुरी टाइप मी बनवलेली आहे आणि जे बलची साईड आहे म्हणजे आपली अंड्याची आतली जी साईड आहे ते मी एकदम खाली त्याची बाजू मी खाली करून घेतलेली आहे आणि वरची साईड मी पूर्ण कोट करून घेणार आहे. तुम्ही पाहिलंच असेल मी कशाप्रकारे एकदम व्यवस्थित हलक्या हाताने एकदम कोट करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता जसे अंड्याचा आकार आहे त्याचप्रमाणे बनवून झालेलं आहे आणि आपण जे बाकीचे आहेत ते पण एकदम बटाट्याच्या ह्याच्यामध्ये कट करून घेतले आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल की मी मगाशी
बेसन पिठाचा एकदम बॅटर तयार करून घेतला होता आणि आपल्याला ह्याच्यामध्ये डिप करून घ्यायचं आहे. तुम्ही शक्यतो हाताच्या सहाय्यानेच करा, कारण का आपण चमच्याने थोडंसं केलं तर ते मधून-मधून तुटते म्हणून त्याची थोडीशी भीती आहे. म्हणून मी हाताने एकदम कोट करून घेतलेलं आहे ना. एका साइडला आपण कढई ठेवून तेल वगैरे पूर्ण गरम करून घेतलं होतं. तेल आपलं छानपैकी तापलेलं आहे. आपण जे अंडा चॉप बनवला आहे, आता ह्याच्यामध्ये आपण हळू तेल ज्या लक्षात ठेवून एकदम हळू हाताने टाकून द्यायचं आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल, की तेल आपण चांगल्यापैकी तापून घेतलेलं आहे आणि जेवढे कढईमध्ये बसतील, तेवढे अंडा चॉप मी ह्याच्यामध्ये तेलामध्ये सोडलेले आहे आणि आपल्याला ह्याच्या अधून-मधून आलटी-पलटी करून घ्यायची आहे. कारण का सगळी बाजू व्यवस्थित तळून झालेली पाहिजे. आणि आपल्याला लगेच काही काढायचं नाही. जोपर्यंत आपल्या अंडा चॉपला एकदम गोल्डन असा क्रिस्पी असा कलर वगैरे आणि कुरकुरीत होत नाही, तोपर्यंत आपण तेलामध्ये काढणार नाही. दोन्ही साइड वगैरे सगळं तळून घेणार आहे आणि गॅसचा फ्लेम एकदम मीडियम ठेवायचा आहे. हाय फ्लेमवरती ठेवायचा नाही, कारण आतून पण असा पूर्ण शिजून झाला पाहिजे. ऑलमोस्ट आपले बनून झालेले आहेत. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि किती कलर तुम्ही पाहू शकता, किती छान आलेले आहेत. तसेच एकदम खायला पण खूप चविष्ट लागणार आहे. फायनली आपली डिश बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता अंडा चॉप एकदम कुरकुरीत वगैरे झालेला आहे आणि जितका कुरकुरीत झालेला आहे, त्यापेक्षा ही टेस्ट खूप छान होती. एकदा ही डिश नक्की ट्राय करून पहा. तर तुम्ही हे सॉस बरोबर पण खाऊ शकता. कोणत्याही चटणी बरोबर तुम्ही घेऊ शकता आणि लहान मुलांना तर असं वेगळं काही पदार्थ बनवून दिला तर खूप आवडीने खातात. तर नक्की ही डिश ट्राय करून पहा. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा छान-छान रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय.